राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने काढला ऑक्सिजन मोर्चा। जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत तथा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महानगरपालिकेवर अभिनव मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात झाडे, ऑक्सिजन सिलेंडर घेऊन कार्यकर्ते सहभागी झाले होते। 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो। या दिवसाचं औचित्य साधून ठाणे शहरातील पर्यावरणाच्या असमतोलच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने गणेशवाडी ते ठाणे महापालिका मुख्यालय असा मोर्चा काढण्यात आला। मोर्चेकरांनी हातात टीएमसी असे फलक घेऊन वृक्षतोड करणाऱ्या ठाणे महानगरपालिकेचा निषेध केला। या मोर्चात यमाची वेशभूषा केलेला कार्यकर्ता सर्वांचं लक्ष वेधून घेत होता। मोर्चेकरांनी हातात एकच ध्यास, पर्यावरणाचा विकास, पर्यावरणाचं रक्षण आपलं कर्तव्य आहे तसे फलक हातात घेतले होते। तसंच झाडे तोडून करणार विकास, ठाणे महापालिका करते शहराला भकास, झाडांची कत्तल करून संपतोय ऑक्सिजन, ठाणे महापालिका तयार करतोय पॉइझन, अशाही घोषणा देखील यावेळी देण्यात आल्या। दरम्यान यावेळी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सरकार जरी झाडं लावण्याचं आवाहन करत असलं तरी आपण सांगतो आहोत की ती झाडे आधी वाचवा। देशाचा सत्यानाश केला आहे। अंदमान, निकोबार, ताडोबा येथील झाडे कापली जात आहेत। उद्योगपतींना हजारो एकर जमीन देऊन तेथे झाडांची कत्तल केली जात आहे। ठाण्यात वन खात्याची 193 एकर जमिनीचा TDR ठाणे महापालिका देत आहे। भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजली आहे। ठाणेकरांना आपण आवाहन करतोय की वेळेत जागे व्हा, अन्यथा आपल्या मुलाबाळांना श्वास घेता येणार नसल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं। तर जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी ठाणे शहरात गेल्या 6 महिन्यात अधिकृत आणि बेकायदा पद्धतीने अंदाजे 10,000हून अधिक झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात आल्याचं सांगितलं। मेट्रोसाठी 3,000 झाडं तोडली जाणार आहेत। उड्डाणपुलांसाठी 300 झाडं तोडली जाणार आहेत। शिळदिवा रस्त्यासाठी 283 झाडं तोडली आहेत। प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या जागेवरील पुनर्विकासासाठी एकूण 1,614 झाडांपैकी 724 झाडं तोडण्यात सार्वजनिक बांधकाम विभागानं मंजुरी मागितली असून यातील बरीच झाडं गेल्या काही महिन्यात तोडण्यात आल्याचंही मनोज प्रधान यांनी सांगितलं। याच पालिका प्रशासनाला जाण यावी म्हणूनच हा मोर्चा काढला असून पालिका प्रशासनाला आम्ही ऑक्सिजन सिलेंडर आणि झाडं भेट दिल्याचं सांगत यावरून तरी प्रशासनाला अक्कल येईल अशा आशा त्यांनी व्यक्त केली। या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नगरसेवक सुधीर भगत, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, महिला कार्याध्यक्षा फुलबानू पटेल, मिलिंद बनकर, केतन जेथे, महेश भाग्यवंत यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज मुद्दामून आम्ही ऑक्सिजन सिलेंडर आणि मास्क घेऊन आज ही रॅली काढलेली आहे। आज पर्यावरण दिवस आहे आणि या दिवशी आम्हाला महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना एक वेगळीच अशी भेट द्यायची आहे आणि ती म्हणजे ऑक्सिजन सिलेंडर। आज गेल्या जर तुम्ही 3 महिन्यात बघितलं तर सुरुवात झाली मेंटल हॉस्पिटलला 1200 झाडं कापली गेली आणि परवानगी शिवाय ती झाडं कापली गेली। त्यात काही हेरिटेज झाडं होती, काही 100 वर्षाची झाडं होती। त्याच्यानंतर उन्नत रस्ता आला साकेत ते आनंदनगर, त्याच्यात 1800 झाडं तोडण्याची परवानगी या TMCने दिली। त्याच्यानंतर आता इंटरनल रिंग रेल्वे आला, त्यात 3200 झाडं तोडायची परवानगी दिली। आता आपण ठाण्यामध्ये हरित ठाणं, झाडांचं ठाणं असं समजत होतो, पण मॉडेला तुटली, तिकडे झाडं तोडण्यात आली। अदानी ACC सिमेंट घेतलं, तिकडे झाडं तोडण्यात आली। ग्लॅक्सोमध्ये ओबरॉय आलं, हजारो झाडं तुटली। रेमंड दिवसा ढवळ्या 100 झाडं तोडते। त्याच्यानी फरक काय पडलाय की गेल्या 2 महिन्यात AQI इंडेक्स 18 दिवस या ठाणे शहरात 200 पेक्षा वरती होतं। म्हणजे कालांतराने ठाण्याचं दिल्ली होतंय की काय असा झालेलं आहे दिल्ली। अशा प्रकारचं वातावरण या ठाण्यात आहे। 37-38 डिग्री क्लायमेट झालेलं आहे आणि हे कशामुळे झालंय तर या बिनडोक TMCच्या अधिकाऱ्यांमुळे झालेलं आहे, जे दिवसा ढवळ्या परवानगी देत आहेत झाडं कापायला, किंबहुना स्वतः झाडं कापतायत। त्याचा निषेध करायला, त्यांना आठवण करायला की आज ऑक्सिजन कुठेतरी कमी होतं या शहरात, म्हणून त्यांना आम्ही ऑक्सिजनचे सिलेंडर भेट द्यायला या ठिकाणी आलो। साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की 500 झाडे प्रत्येक नगरसेवकांनी आपल्या प्रभागांमध्ये राबवावी। जी आहेत ती तर वाचवा, लावतील लांब राहिलं। अहो या देशाचा सत्यानाश करतायत।
अंदमान निकोबारमध्ये झाडं कापतात. अंदमान निकोबारमध्ये ताडोबाचं अभयारण्य आहे. त्या अभयारण्यातल्या कित्येक झाडं कापण्यात आली आहेत. इथल्या उद्योगपतींना मोठे मोठे उद्योग देण्यासाठी म्हणून लॉयड्स असतील, हे असतील, ते असतील, हजारो एकर जमीन दिली आणि सगळी झाडं उडवतात. 194 एकर फॉरेस्ट हे 194 एकर फॉरेस्ट त्याचा TDR दिला. अहो, जमीन वन खात्याच्या ताब्यात आहे. महानगरपालिकेने द्यायची का, घ्यायची कशाला ताब्यात आणि द्यायची कशाला ताब्यात? जी जमीन तुमच्या ताब्यातच नाही, जी वन खात्याच्या ताब्यात आहे, तुम्ही कशाला मध्ये पडताय? सगळ्या भ्रष्टाचाराने बजबजपुरी झालेली आहे. आणि मी ठाणेकरांना आव्हान करतो, वेळेत जागे व्हा, नाही तर तुमच्या मुलाबाळांना श्वास देखील घेता येणार नाही.